दरम्यान जनतेनं ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत। देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना लेखानंच प्रत्युत्तर द्यायची भाषा करत असताना हे वक्तव्य केलंय। जनतेनं ज्यांना नाकारलंय ते जनादेशाला नाकारतायत, असं देवेंद्र फडणवीस राहुल गांधींना उद्देशून म्हणाले। राहुल गांधींचे मुद्दे जुनेच आहेत, उगाच उकरत राहतायत असं देखील फडणवीस म्हणाले। निवडणूक आयोगानं यापूर्वीच सविस्तर उत्तर दिल्याचं त्यांनी नमूद केलंय। त्यामुळे राहुल गांधींनी लेख लिहित महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकात चोरल्याचा आरोप केलेला होता आणि त्यावर उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या लेखाला आपण लेखानंच उत्तर देऊ असं सांगितलेलं आहे। जनतेनं त्यांना नाकारलंय आणि आता ते जनादेश नाकारतायत असं देवेंद्र फडणवीस राहुल गांधी यांच्या संदर्भात बोललेले आहेत। राहुल गांधींचे मुद्दे जुनेच आहेत आणि जुनंच गुऱ्हाळ ते पुन्हा चालवत असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस राहुल गांधींना उद्देशून म्हणाले। निवडणूक आयोगानं या सगळ्यासाठीच यापूर्वीच सविस्तर उत्तर दिल्याचं देखील फडणवीस म्हणाले। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। निलेश, प्रज्ञा, राहुल गांधी यांचं आर्टिकल ज्यावेळेस दैनिकांमध्ये छापून आलं त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये देखील या संपूर्ण विषयी कुठेतरी बोललं गेलं पाहिजे अशी भूमिका होती आणि त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांना आधीच या सगळ्या विषयासंदर्भात आपण बोलणार आहोत असं देखील सांगितलं होतं। त्यानुसार आज इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं एक आर्टिकल आले आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने राहुल गांधींना आरोप केले ते कुठेतरी खोटे असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय। महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल जर बोलायचं झालं तर ही मुळात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील स्पर्धा नव्हती। भारत जोडो अभियान जोडो या नावाखाली स्थापन केलेली ही तोड मोहीम काय करत होती, ती देशातील सर्व संवैधानिक संस्थांविरोधात जनतेमध्ये गैरसमज निर्माण करत होती, त्यामुळे देश विरुद्धच लढण्यास उद्युक्त करत होती। यामध्ये न्याय व्यवस्था आणि निवडणूक आयोग इत्यादींचा समावेश आहे अशा पद्धतीचं या आर्टिकलात छापून आलेलं आहे। राहुल गांधी यांचा आक्षेप जो होता प्रामुख्यानं मतदारांच्या संख्येत वाढ झाली, ज्यांना ते बोगस मतदार म्हणतात। 5 वर्षात 31 लाख मतदार जोडले गेले, त्यावर त्यांचा आक्षेप आहे आणि पुढे दावा त्यांच्या वतीने करण्यात आलेला आहे की 41 लाख तरुण मतदारांची संख्या सतत वाढत आहे। 40,81,229 मतदारांपैकी 26,46,708 तरुण मतदार होते। अशा पद्धतीचे पुरावे देण्याचा प्रयत्न या आर्टिकलच्या निमित्तानं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।